रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय. तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आज अर्थात सगळ्यांनीच उपवास केला असणार आणि करायलाही पाहिजे. पण खऱ्या अर्थाने शास्त्र काय सांगतं माहितीये? उपवास करा पण कसा? आजच्या दिवशी जिभेला, कानाला आणि मनाला थोडासा त्रास द्यायचा. कशाचा? तर या तीनही गोष्टींनी वाईट गुणाचं चिंतन होणार नाही याच्याकडे आज लक्ष द्यायचं असतं. जिभेनं वाईट न बोलणं, कानाने वाईट न ऐकणं आणि मनामध्ये वाईट विचार किंवा चिंतन न येणं, या तिन्हींनी मिळून भगवताचं चिंतन कर. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 1 मन, म्हणजेच एकादश 11 असा संस्कृतमध्ये आकडा होतो. तर या 11नी मिळून आज भगवंताचं चिंतन करायचं असतं. आज तुम्ही सगळेच जण विठ्ठल रुक्माईंच्या दर्शनाला तर जाणारच आहात, पण घरातल्या आपल्या विठ्ठल रुक्माईला विसरू नका. तसं तर आईवडिलांचं दर्शन रोजच घ्यावं, पण त्यांना विठ्ठल रुक्माई समजून आजच्या दिवशी तर विशेष तुम्ही दर्शन त्यांचं घेतलंच पाहिजे. पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा, असं शास्त्र सुद्धा सांगतं. त्याच्यामुळे आजची एकादशी अशी करा की ती भगवंतापर्यंत आपली जावी. 11 इंद्रियांनी मिळून भगवंताचं चिंतन करा आणि आई वडिलांचं दर्शन घ्यायला विसरू नका. रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय.